कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर झालं. त्यानंतर आज तुम्ही राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आलेला आहात. राज ठाकरे यांच्या सभा तुमच्या प्रचारासाठी होणार आहेत का? काय नेमके बोलणं झालेलं आहे? मला वाटतं ह्या आधीच राजसाहेबांनी जो आहे तो हा पाठिंबा महायुतीला दिलेला आहे. आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन जो आहे तो त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे बाळासाहेबांचा, आणि त्याचबरोबर राजसाहेबांना भेटून जे राजसाहेबांचा आशीर्वाद देखील घेतलेला आहे. महायुतीच्या मागे ते ठामपणे उभे आहेत आणि मनसेच्या ताकदीमुळे जे आहे हे महायुतीला अजून बळ मिळालेलं आहे. आणि सर्वच्या सर्व NDAच्या जागा ज्या आहेत त्या कशा प्रकारे निवडून येतील ह्याच्यासाठी सर्व पक्षाचे नेते जे आहेत काम करत आहेत. आज त्याच्यामध्ये जे आहे राजसाहेब जे आहेत ते त्यांची कमी होती, ते देखील आलेले आहेत. आणि एक चांगलं वातावरण जे आहे महायुतीमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये राजसाहेब जे आहेत हे सभा देखील घेतील, त्याच्याने देखील ताकद जी आहे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मिळेल. राज्यात 13 ठिकाणी हे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी प्रकारची लढत होते. कारण काय वाटतं, एकीकडं असली नकली शिवसेनेचा वाद सुरू आहे, टीका टिप्पणी सुरू आहे, काय वाटतं? मला वाटतं बघा, लोक जी आहेत ती आता कोणाबरोबर उभी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जो काम करणारा नेता आहे, कार्यकर्ता आहे, त्याच्याबरोबर लोक उभे राहणार का जो घरी बसून ज्यांनी काम केलं, फेसबुक लाईव्ह केलं त्याच्याबरोबर उभे राहणार? ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखादुःखामध्ये कुठल्या अडीअडचणीमध्ये धावून जो नेता केला त्याच्याबरोबर लोक राहणार का ज्यांनी जे आहे कोविडमध्ये, बॉडी बॅग्समध्ये, खिचडीमध्ये घोटाळे केले अशा लोकांबरोबर राहणार? तर मला वाटतं ही महाराष्ट्राची जनता जी आहे ही खूप सुज्ञ आहे. त्यांना बरोबर माहिती आहे की कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे. आणि आज जे आहे हे सगळे महायुतीचे उमेदवार जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आणि ह्याच्यावरती जास्त न बोलता 4 तारखेपर्यंतची आपण वाट बघितली पाहिजे. 4 तारखेला जे आहे कोणाचे किती उमेदवार निवडून येतील, महाराष्ट्राची जनता जी आहे ती कोणाच्या मागे आहे हे आपल्याला स्पष्टपणे जे आहे हे 4 तारखेला कळेल. ठाणे कल्याणमध्ये येऊन तुमच्या विरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं होतं, आता काय संदेश द्याल? काय संदेश देणार आता तुम्हीच विचारा त्यांना जाऊन. चॅलेंज पूर्ण का नाही केलं? आव्हान जे आहे खूप देत असतात, पण आव्हानामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे, प्रॅक्टिकॅलिटी असली पाहिजे. फक्त वायफळ जे आहे ते आव्हान जर दिलं तर अशी परिस्थिती होते. तर मला वाटतं मी त्यांची वाट बघत होतो. या दोन्ही लोकसभामध्ये ज्यावेळी 2014 आणि 19 नंतर मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे तुमचं, यावेळी उच्चांक होईल? नक्कीच यावेळेस मोठा उच्चांक जो आहे या मतदारसंघामध्ये होईल. मोठं मताधिक्य जे आहे कल्याण लोकसभेमधून मला मिळेल. ओके, धन्यवाद. व्हिडिओ मंगेश पदामकर सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.